नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ठाणे डीसीसी बँक भरती 2025 साठी संपूर्ण परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। याच्यामध्ये संपूर्ण परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम व कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। अतिशय कमी दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त तुमचा स्कोर होईल याच्याबद्दल देखील आपण डिटेलमध्ये चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। मित्रांनो, मागील जिल्हा बँकेचे जर म्हटलं तर आपल्याकडे 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे। त्याच्यानुसार संपूर्ण परीक्षेचं स्वरूप काय असतं, कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात आणि अगदी कमी दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणता अभ्यास करायला पाहिजे याच्याबद्दल डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमाने आपण माहिती बघणार आहोत। तर त्यासाठी स्पेशल जर म्हटलं तर बघा, आता ठाणे डीसीसी बँक भरतीचे जे मागील पेपर आहेत ते आपण इथं ओपन करून घेतलेले आहेत। यामध्ये जर म्हटलं तर बघा, शिपाई या पदाचे हे 4 पेपर आहेत। तर त्याचं हे संपूर्ण पीडीएफ मी इथं ओपन करून घेतलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, लिपिक या पदाचे जरी म्हटलं तर आपण सर्व ज्या शिफ्टच्या प्रश्नपत्रिका आहेत ते देखील आपण इथं ओपन करून घेतलेले आहेत। या क्लर्क म्हणजेच लिपिक या पदाच्या 8 क्वेश्चन पेपर आहेत, ज्याचे पेपर 2022 या वर्षी झालेले होते। त्याच्यानंतर आता 2025 मध्ये ही पद भरती आली होती आणि जर म्हटलं तर आता 7 ते 8 तारखेच्या दरम्यान मध्ये आपल्याला हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे। तर त्याच्यासाठी नक्की कोणता अभ्यास करायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात आणि कमी दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला नक्की आता काय वाचायला पाहिजे, काय करायला पाहिजे याच्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो आपण जाणून घेऊयात। कारण आपल्याकडे जर म्हटलं तर मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत टोटल जर म्हटलं तर 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत, स्पेशल फक्त जिल्हा बँकेच्या डीसीसी बँक भरतीच्या। याच्यामध्ये ठाण्याचे जर म्हटलं तर आपल्याला क्लर्क या पदाच्या 8 प्रश्नपत्रिका आहेत आणि शिपाई म्हणजेच पिओन या पदाच्या 4 प्रश्नपत्रिका आहेत। म्हणजे या देखील 12 प्रश्नपत्रिका आहेत आणि इतर जिल्ह्यांचे जे पेपर झाले तर टोटल जर म्हटलं तर सर्व शिफ्टच्या टोटल जर म्हटलं तर 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे। आता त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपला जो अभ्यासक्रम आहे तो नक्की काय आहे ते मी तुम्हाला सांगून घेतो। याच्यासाठी जवळपास सर्व मागील प्रश्नपत्रिका व्यवस्थित मी बघून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कॉमन काय मित्रांनो, वर्कवेल कंपनी। वर्कवेल या कंपनीने मागील जे पेपर घेतले त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो वेगळाच आहे। आता त्याच्यानुसार आपल्याला नक्की कशावरती किती प्रश्न विचारले जातात हे आपल्याला समजणं गरजेचं असणार आहे। तर बघा मित्रांनो, ठाणे 2022 चे जर म्हटलं तर जी जिल्हा बँकेचे पेपर झाले होते ठाणे डीसीसी बँक भरती 2022 या वर्षी, तेव्हा जरी म्हटलं तर वर्कवेल नावाच्या कंपनीने हे पेपर घेतले होते आणि आता 2025 मध्ये जे पेपर होत आहे ते देखील वर्कवेल हीच कंपनी घेत आहे मित्रांनो पेपर। या वर्षीचे देखील ठाणे डीसीसी बँक भरतीचे पेपर वर्कवेल हीच कंपनी घेत आहे मित्रांनो। म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमाचं स्वरूप हे सारखंच असणार आहे। आता लेटेस्टचे कोणकोणते पेपर घेतले वर्कवेलने, अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे घेतले, गोंदिया डीसीसी बँक भरतीचे घेतले, रत्नागिरी, सातारा डीसीसी बँक भरतीचे पेपर वर्कवेल या कंपनीनेच घेतलेले आहेत मित्रांनो। ते देखील आपल्याकडे सर्व शिफ्टचे क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो, 1-2 नव्हे तर सर्व शिफ्टचे क्वेश्चन पेपर आहेत। टोटल 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत। आता त्याच्यानुसार नक्की कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। तर ते तुम्हाला सांगून घेतो, त्यानंतर प्रश्नपत्रिका सर्व कुठून भेटतील याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघा, यामध्ये आपल्याला वर्कवेलचा फॉर्मॅट काय आहे मित्रांनो ते मी तुम्हाला सांगून घेतो। खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो, ही माहिती इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही। तर बघा, मराठी या विषयावरती जर म्हटलं तर वर्कवेल जवळपास 15 ते 16 प्रश्न विचारत असते। त्यानंतर इंग्रजी या विषयावरती, ठीक आहे, इंग्रजी या विषयावरती जर म्हटलं तर जवळपास 10 ते 15 प्रश्न विचारत असते। गणित या विषयावरती, ठीक आहे, गणित विषयावरती जर म्हटलं तर 15 प्रश्न। त्यानंतर बुद्धिमत्ता या विषयावरती जर म्हटलं तर आपल्याला टोटल 10 प्रश्न। त्यानंतर संगणक या विषयावरती, ठीक आहे, संगणक संगणक या विषयावरती 10 प्रश्न वर्कवेल विचारत असते। ठीक आहे, असा अभ्यासक्रम आहे वर्कवेलचा। याच्यानुसार जर म्हटलं तर हेच आपण कॅल्क्युलेशन केलं तर 15 त्रिक 45, 55 आणि हे 65, म्हणजे हेच जे मार्क आहेत मित्रांनो ते 65 झाले। म्हणजे टोटल जर म्हटलं तर या विषयावरती जवळपास 60 ते 65 आपल्याला प्रश्न या विषयांवरती विचारते। ठीक आहे, आता नक्की हे विषय आहेत तर नक्की त्याच्यावरती कोणत्या टॉपिक वरती विचारते ते देखील मी तुम्हाला पुढे व्यवस्थित समजून सांगणार आहे, जेणेकरून कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता। आता याच्या व्यतिरिक्त जे 25 ते 30 प्रश्न आहेत मित्रांनो, कारण टोटल जर म्हटलं तर 90 मार्कांचा पेपर असतो मित्रांनो, तर 5 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात। तर त्यामुळे इथं 25 ते 30 प्रश्न मी इथं घेतलेले आहेत।
आहेत. आता यामध्ये जर म्हटलं तर हे जीके जीएस वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, जीके जीएस वरती तुम्हाला टोटल जर म्हटलं तर 30 प्रश्न आपण पकडूयात मित्रांनो. तर याच्यामध्ये काय काय विचारलं जातं मित्रांनो, सामान्य ज्ञान, ठीक आहे, व चालू घडामोडी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याच्यावरती 5 ते 6 प्रश्न विचारते. त्यानंतर बँकिंग सहकार, ठीक आहे, बँकिंग व सहकार याच्यावरती जर म्हटलं तर टोटल 6 ते 7 प्रश्न आपल्याला विचारले जातात. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती जर म्हटलं तर 5 ते 6 प्रश्न आपल्याला विचारलेले बघण्यासाठी भेटतात. पुढे जर म्हटलं तर जिल्ह्याच्या माहितीवरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जिल्ह्याच्या माहितीवरती जर म्हटलं तर 4 ते 5 प्रश्न आपल्याला विचारले जातात असं म्हणायला हरकत नाही. पुढे जर म्हटलं तर विज्ञान हा विषय इथं महत्वाचा असतो, त्याच्यावरती देखील जर म्हटलं तर 5 ते 6 प्रश्न इथे विचारले जातात. आणि इतर जर म्हटलं तर इतर याच्या व्यतिरिक्त 2-3 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात. तर हा संपूर्ण आपला अभ्यासक्रम आहे आणि याच्यानुसारच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला इथे समजून आलं असेल, संपूर्ण जे जीके जीएस आहे त्याच्यावरती जर म्हटलं तर 30 प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आणि याच्या व्यतिरिक्त जे हे विषय आहेत महत्वाचे, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि संगणक, तर याच्यावरती जर म्हटलं तर 60 ते 65 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता तुम्हाला असं ठरवायला पाहिजे नक्की तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे. कारण जिल्हा बँकेचे पेपर म्हटले की बहुतेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जी बाकीची माहिती त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील, सामान्य ज्ञान वगैरे. तर असं नाहीये मित्रांनो. वर्क वेलचा जो पॅटर्न आहे तो थोडासा वेगळा आहे मित्रांनो. वर्क वेल जर म्हटलं तर जीके जीएस वरती फक्त 25 ते 30 प्रश्न विचारत असते. याच्या व्यतिरिक्त जे विषय सांगितले तुम्हाला, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, ठीक आहे, चालू घडामोडी नव्हे तर आपल्याला गणित बुद्धिमत्ता झाल्यानंतर संगणक, हे जे आपल्याला 4-5 विषय याच्यावरती 60 ते 65 आपल्याला प्रश्न विचारते वर्कवेल, असं म्हणायला हरकत नाही. हे असंच सांगत नाहीये मित्रांनो. आपल्याकडे मागील जर म्हटलं तर लेटेस्ट झालेल्या वर्कवेलच्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये गोंदियाचे लेटेस्ट पेपर झाले, पुण्याचे, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, त्यानंतर रत्नागिरी, ठाण्याचे देखील 2022 चे पेपर तुम्हाला भेटून जातील. म्हणजे एकत्रित जर म्हटलं तर आपल्याकडे 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत. त्यातील वर्कवेलनी कोणकोणते घेतले हे देखील सांगतो. गोंदियाचे पेपर घेतले, अहमदनगरचे घेतले, साताराचे घेतले, त्यानंतर भंडारा, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांचे जे पेपर आहेत ते वर्कवेलनीच घेतलेले आहेत. आणि यांच्या सर्व एकत्रित क्वेश्चन पेपर जर म्हटलं तर 60 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्याकडे वर्कवेलनीच घेतलेल्या आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे त्याचा पॅटर्न लगेच समजून येतो. आता लेटेस्ट गोंदियाचे पेपर झाले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील हाच पॅटर्न फॉलो झालेला आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे. तर सर्व एकत्रित प्रश्नपत्रिका प्लस आपण नोट्स उपलब्ध करून देतो मित्रांनो. तर याच्यामध्ये आपल्याला मागील झालेल्या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, आयएमपी जीके, चालू घडामोडी, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती आयएमपी प्रश्न, बँकिंग व सहकार याच्यावरती आयएमपी प्रश्न, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती देखील आयएमपी प्रश्न. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतात की लिपिक व शिपाई या दोन्ही पदांसाठी जर म्हटलं तर आपल्याला अभ्यासक्रम सारखाच आहे का. तर नक्कीच अभ्यासक्रम सारखाच आहे मित्रांनो. सर्व विषय देखील सारखेच आहे. फक्त जर म्हटलं तर थोडेसे अवघड प्रश्न लिपिक या पदासाठी विचारले जातात आणि शिपाईचा जर म्हटलं तर अगदी बेसिक पेपर आपल्याला बघण्यासाठी मिळतो. ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपण या नोट्स उपलब्ध करून देतो. याच्यामध्ये 7 ते 8 मागील जर म्हटलं तर आपल्याला 7 ते 8 वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स भेटतील आणि मागील जर म्हटलं तर 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 229. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सअपसाठी आणि पेमेंटसाठी हा एकच नंबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या 90 पेक्षा जास्त मागील प्रश्नपत्रिका भेटणार आहेत आणि बाकी सर्व विषयांच्या नोट्स भेटणार आहे मित्रांनो. पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला टायपिंग स्टडी मटेरियल हे सर्व भेटणार आहे आयएमपी प्रश्नासोबत. ठीक आहे, तर हे परचेस करायला विसरू नका. याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला भेटणार आहे. तर बघा, आता कमी दिवसामध्ये नक्की तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे याच्याबद्दल देखील माहिती देऊन देतो मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या आहेत. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर मराठी व शब्दसंग्रह याच्यावरती, ग्रामरवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, शब्दसंग्रहावरती प्रश्न विचारले जातात. तर त्याच्यावरती अगदी जर म्हटलं तर 7 ते 8 टॉपिक आहेत मित्रांनो, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न त्याच टाईपचे त्याच टॉपिकवरती रिपीट होत असतात. तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी या मागील प्रश्नपत्रिका महत्त्वाची असणार आहे. तर तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेनुसार जर म्हटलं तर त्या टॉपिकची जरी थोडीफार रिव्हिजन केली तरी तुमचा इथं अभ्यास होऊन जाणार आहे.
अतिशय सोपे आणि कॉमन प्रश्न विचारले जातात. ते कसं तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवल्या की लगेच समजून येईल मित्रांनो. उत्तरासोबतच सर्व प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर इंग्रजी याचंही देखील तेच असणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला वेळ कुठं वाया घालवायचा नाही ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आयएमपी जीके आणि चालू घडामोडी हे आपण अतिशय शॉर्ट मध्ये दिलेले, चालू घडामोडी डिटेल मध्ये दिले. याच्यामध्ये आयएमपी जीके त्यासोबत संगणक याचे जर म्हटलं तर आयएमपी प्रश्न, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील आपण आयएमपी प्रश्न दिलेले आहेत. तर आता याच्या व्यतिरिक्त आपण या ज्या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. आता याच जरी तुम्ही अभ्यासला तर तुमचा भरपूर अभ्यास होणार आहे. ते कसं ते देखील सांगतो. 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका जर विचार केला तर याच्यामध्ये जर प्रश्न जर म्हटलं तर 8,000 पेक्षा जास्त प्रश्न आपल्या इथे तयार होऊन जातात. ठीक आहे. आता ते उत्तरासोबत आहेत मित्रांनो. तर कोणते प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधून रिपीट होतात ते देखील सांगतो. भरपूर प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून रिपीट होत असतात. याच्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे प्रश्न रिपीट होतात. बँकिंग व सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे जे 3 विषय आहेत यांचे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून भरपूर रिपीट होत असतात. वारंवार तेच प्रश्न ऍज इट इज विचारले जातात. आता ऑलरेडी आपल्याकडे कमी वेळ आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे जे 3 विषय आहेत त्यांचा अभ्यास कुठून करायचा आहे? मागील प्रश्नपत्रिकेमधून. आणि इतर बाकीचे जे विषय आहेत मित्रांनो जे तुम्हाला मी सांगितलं त्याच्यामध्ये जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे आपण आपल्या नोट्समध्ये तर दिलेलंच आहे. परंतु नक्की कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा हे तुम्हाला समजून घेण्यासाठी जास्त काहीच करू नका. फक्त ज्या मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सोडवा मित्रांनो. उत्तर तुम्हाला दिलेले आहेत. मागे भरपूर आपण त्याच्यावरती सोल्युशन वरती देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर आता जास्त काहीच करू नका. फक्त या मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा. त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला त्याच टॉपिक वरती आणि त्याच टाईपचे प्रश्न वारंवार रिपीट होत असतात मित्रांनो. याच्यामध्ये मराठी जरी म्हटलं, इंग्रजी जरी म्हटलं, गणित बुद्धिमत्ता जरी म्हटलं तर याचे प्रश्न जरी विचार केला तर याच्यावरती फक्त प्रत्येक विषयावरती जर म्हटलं ना याच्यामध्ये जर म्हटलं तर 7 ते 8च टॉपिक आहेत मित्रांनो ज्याच्यावरती वर्क वेल वारंवार प्रश्न विचारत असते. त्याचा क्लास उद्या आपल्या चॅनलवरती अपलोड होणारच आहे. नक्की कोणत्या विषयावरती, आता मराठीवरती कोणते टॉपिक आहेत, इंग्रजी या विषयावरती कोणते टॉपिक आहेत, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता याच्यावरती कोणते टॉपिक आहेत, या विषयाचा नक्की तुम्हाला अभ्यास कोणता करायचा तर त्याच्यासाठी कोणते टॉपिक आहेत त्याच्यावरती आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर फक्त मागील प्रश्नपत्रिका बघा. त्याच्यावरती आपल्याला जे टॉपिक आहेत ते बघायचे, ते प्रश्न सोडवायचे, त्याची रिव्हिजन करायची आणि मग तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच टाईपचे त्याच टॉपिकवरती 100% प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटतील. त्याच्यामुळे मागील प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या असणार आहेत. आता हे 3 विषय तुम्हाला समजून आलं. बाकीचे खालचे 3 विषय देखील समजून आलं. याच्यामध्ये याचे जे प्रश्न आहेत ऍज इट इज भरपूर प्रश्न रिपीट होतात. आता प्रश्नपत्रिकेमध्येच 3 विषयांचे जर म्हटलं तर 3 ते 4,000 प्रश्न तुम्हाला इथे भेटून जातील. त्यासाठी ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरासोबत प्रश्न आहेत त्यांचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी यातील भरपूर प्रश्न रिपीट होतील या विषयांसाठी. याच्या व्यतिरिक्त राहिलेले बाकीचे विषय आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला जे टॉपिक आहेत ते महत्त्वाचे असतात. काही प्रश्न रिपीट देखील होतील परंतु महत्त्वाचं त्या टॉपिकवरती कोणत्या प्रकारचे कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात हे फक्त जाणून घ्या. त्याचा थोडाफार अभ्यास करा तर तुमचा स्कोर 100% वाढणार आहे. आता नक्की तुम्हाला कोणता अभ्यास करायचा नाही ते देखील सांगतो मित्रांनो. थोडीफार जिल्ह्याची माहिती करा. जिल्ह्याच्या माहितीवरती देखील 4-5 प्रश्न विचारले जातात तर जिल्ह्याची माहिती करा. परंतु संपूर्ण जीके तुम्ही अभ्यासात बसू नका. यामध्ये भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र हे तुम्ही अभ्यासू नका मित्रांनो. तिथे तुमचा फालतू वेळ वाया जाईल. चालू घडामोडी थोडीफार महत्वाची करा. वन लाईनर एखादं पुस्तक असेल तसं आपण चालू घडामोडी देखील उपलब्ध करून देतोय. परंतु शॉर्टमध्ये तुम्ही थोडासा वेळ द्या फक्त चालू घडामोडीला आणि जीकेला. बाकी हे विषयच जर म्हटलं तर टाळा असं देखील म्हणायला हरकत नाही. कारण आता 7 ते 8 तारखेला पेपर होत आहे मित्रांनो. तुम्ही इकडे जर जास्त लक्ष दिलं तर तुमचा अभ्यास काहीच होणार नाही मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगितलं मराठी याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात. इंग्रजी याच्यावरती 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता गणितावरती 15 आणि बुद्धिमत्तावरती 10 म्हणजे 25 प्रश्न. हेच जर म्हटलं आणि याच्या व्यतिरिक्त संगणक एक विषय घ्या. संगणकाचे देखील आपण आयएमपी नोट्स देतोय. याच्यावरती 10 प्रश्न. हेच जर म्हटलं तर 60 ते 65 आपल्याला गुणांसाठी विचारलं जातं मित्रांनो. तर तुम्ही हे जर केलं तर तुमचा स्कोअर ऑलरेडी जास्त होणार आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यासाठी मागील प्रश्नपत्रिका आहेत. त्यातील भरपूर प्रश्न रिपीट होत असतात. ते जर केलं तर इथं भरपूर तुमचा अभ्यास होऊन जाणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमचं इथं 70 प्लस स्कोअर व्हायला काही हरकत नाही मित्रांनो. आणि पुन्हा एकदा सांगतोय ऍडमिट कार्ड आलं होतं तेव्हा देखील सांगितलं होतं ठाणे डीसीसी बँक भरतीसाठी लिपिक या पदासाठी यावर्षी खूप कमी मेरिट लागणार आहे. माझ्या अंदाजानुसार 62 जरी तुम्हाला मार्क पडले लेखी परीक्षेला तरी तुमचं इथे 100% सिलेक्शन व्हायला पाहिजे. एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे. कारण याच्यानुसार जर म्हटलं तर आपण सर्व प्रश्नपत्रिकेविषयी माहिती ऑलरेडी देतच असतो. मागील प्रश्नपत्रिका देत असतो. याच्यावरती आपण डीसीसी जिल्हा बँकेचे सर्व अपडेट देत असतो. त्याच्यानुसार मागच्या ज्या एक्झाम झाल्या कॉम्पिटिशन नुसार जर विचार केला तर तुमचं जास्त मेरिट लागणार नाही मित्रांनो. ज्या विद्यार्थ्याला लेखी परीक्षेला 60 प्लस 62 प्लस मार्क पडतील त्याचं माझ्या अंदाजानुसार 100% इथं सिलेक्शन व्हायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे.
तर अशा प्रकारचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण जाणून घेतला. ठीक आहे. विषयानुसार किती प्रश्न विचारले जातात ते देखील जाणून घेतलं. कमी दिवसात तुम्हाला नक्की आता काय अभ्यासायचे ते देखील सांगितलं. प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही जास्त काही करत बसू नका. त्याचीच रिव्हिजन करा. तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो. याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. याच्या व्यतिरिक्त एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथे सर्व अपडेट भेटून जातील. त्याला जॉईन व्हायला विसरू नका. तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.